वरदाता तो दिनत्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ। तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची छान पंचोपचारे पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना सकाळी लवकर उठून स्नान वगैरे घालायचं आहे आणि अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्वशीर्ष बोलून देखील अभिषेक करू शकतात। अभिषेक हा पाण्याने करा किंवा पंचामृताने करा किंवा नसेल शक्य तर फक्त दुधाने केला तरीही चालू शकतं। अभिषेक करताना ओम गण गणपते नमः किंवा गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र बोलून करू शकतात किंवा गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष बोलून देखील तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करू शकतात। अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना छान हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत। छान असं लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि धूप दीप ओवाळायचं आहे। त्यानंतर नैवेद्य म्हणून त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। तर अशा पद्धतीने छान पंचोपचारे गणपती बाप्पांची पूजा करायची। दुर्वा अर्पण करायला विसरायचं नाही। सकाळी ही पूजा झाल्यानंतर तुम्ही दिवसभरात आता जो उपाय मी सांगणार आहे तो तुम्ही केव्हाही करू शकतात। अगदी तुम्ही संध्याकाळी केलं तरीही चालू शकतं। तर तो उपाय आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण की गणपती बाप्पांची सेवा कोणकोणती सेवा करायची आहे की ज्यामुळे विघ्नहर्ताची सदैव आपल्यावर कृपा राहील आणि आपल्या जीवनात आनंद आणि सुख समृद्धी निर्माण होईल। तर त्यासाठी आपण गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारं गणपती अथर्वशीर्ष आहे। तर सुरुवातीला आपण 21 दुर्वांची जुडी घ्यायची आहे। तर 21 दुर्वा असलेली एक जुडी बनवायची। अशा 21 जुड्या जर तुम्ही घेऊ शकत असतील तर जरूर घ्या। म्हणजेच 21 दुर्वांची एक जुडी, अशा 21 दुर्वा अशा पद्धतीने ज्या 21 दुर्वांची जुडी घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्ही तुमच्या हातात ठेवायच्या आहेत आणि त्यावेळेला गणपती अथर्वशीर्ष बोलायचं आहे। एक वेळा गणपती अथर्वशीर्ष बोलून झालं की एक दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। अशा पद्धतीने 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष बोलून त्या 21 जुड्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत। किंवा जर एवढ्या नाही मिळाल्या तर फक्त 21 दुर्वांची एक जुडी बनवायची, ती आपल्या हातात धरायची। गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा बोलायचं आहे। मग ते तुम्ही 11 वेळा बोलू शकतात किंवा 21 वेळा बोलले तर अतिउत्तम। आणि त्यानंतर मग 21 वेळा किंवा 11 वेळा बोलून ती दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। लक्षात घ्या, 21 जुड्या नाही मिळाल्या तरी हरकत नाही। एक दुर्वांची जुडी हातात घेऊन आपण गणपती अथर्वशीर्ष बोलायचं आहे। आणि जर गणपती अथर्वशीर्ष पठण करताना काहींना ते उच्चार कठीण वाटत असतील तर अशा वेळेला तुम्ही गणपती स्तोत्र आहे, संकटनाशन गणेश स्तोत्र आहे, ते देखील तुम्ही बोलू शकतात किंवा ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप करूनही तुम्ही ते दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात। आणि जर समजा ही सेवा तुम्ही तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांच्याकडून जर करून घेतली तर अतिउत्तम। त्यांच्या हातात दुर्वांची जुडी द्यायची आहे आणि आपण त्यांच्याजवळ बसायचं आहे। जर त्यांना गणपती अथर्वशीर्ष बोलता येत असेल तर त्यांना बोलायला सांगायचं, नसेल शक्य तर आपण बोलायचं आहे आणि ते दुर्वांची जुडी आपल्या मुलांच्या किंवा मुलीच्या हातात द्यायची आहे आणि त्यानंतर ती जुडी त्यांनाच अर्पण करायला सांगायची। किंवा जर ते गणपती मंत्र बोलू शकत असतील तर आपण त्यांच्या बाजूला बसून त्यांच्या हातात दुर्वांची जुडी द्यायची, गणपती बाप्पांची त्यांना पूजा करायला सांगायची आणि त्यांनाच ओम गण गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः हा मंत्र त्यांच्याकडून बोलून घ्यायचा आणि ती जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची। त्यामुळे मुलांच्या स्मरणशक्तीत वाढ होते, बुद्धीमध्ये म्हणजे त्यांची जी बुद्धी आहे ती अतिशय तल्लख होत असते। तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात, कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, त्याचबरोबर ते बुद्धीचे देवता आहेत। म्हणून मुलांची स्मरणशक्ती चांगली राहावी आणि त्यांना बुद्धी प्राप्त व्हावी, विद्या प्राप्त व्हावी म्हणून तुम्ही मुलांकडून ही सेवा जरूर करून घ्या। त्यानंतर की जर समजा दुर्वाही नाही मिळाल्या तर मग अशा वेळेला तुम्ही अक्षता घेऊ शकतात। हातामध्ये 11 किंवा 21 अक्षता घ्यायच्या आहेत। त्या अक्षता पिवळ्या असायला हव्यात, हळद लावून त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने त्या मुलांच्या हातात देऊन 11 किंवा 21 अक्षता घेऊन तुम्ही त्यांच्याकडून गणेश मंत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष किंवा जे काही श्री गणेश स्तोत्र आहे, संकटनाशन गणेश स्तोत्र, ते मुलांकडून देखील बोलून नंतर त्या अक्षता गणपती बाप्पांना अर्पण करा। अशा पद्धतीने करू शकतात। किंवा मुलांना अध्यात्माची आवड असेल तर तुम्ही 108 जे काही अक्षता आहेत ते देखील बोलून मुलांना
गणपती बाप्पाचं उच्चार करायला सांगायचं, मंत्र बोलायला सांगायचं आणि एक एक अक्षता गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायचं. अशा पद्धतीने प्रत्येक आईने मुलांकडून ही सेवा जरूर करून घ्या. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला ही सेवा त्यांच्याकडून करूनच घ्यायची आहे. त्यानंतर की आता आपल्याला कोणता उपाय करायचा आहे पहा. हा उपाय अतिशय साधा सोपा आहे पण खूप जास्त प्रभावी आहे. तर आपल्या घरात कापूर असतोच, तर कापूर सोबत आपल्याला कोणती वस्तू जाळायची आहे, तर अतिशय साधा सोपा उपाय पण तेवढाच प्रभावी. आपल्या घरातील जे काही संकट आहे, दुःख आहे, निराशा आहे, ते सर्व जाऊन आपल्या घरात सुख समृद्धीचं, आनंदाचं वातावरण निर्मिती होण्यास मदत होत असते. आणि घरात पॉझिटिव्हिटी असेल तर प्रत्येकाचे विचार देखील अतिशय छान आणि सकारात्मक असतात. त्यामुळे आपल्या हातून सत्कर्म घडत असतं. तर पहा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात तुम्ही केव्हाही हा उपाय करा. तर गणपती बाप्पांच्या समोर छान धूप दीप लावायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे. कारण भीमसेनी कापूरमुळे घरातील वातावरण शुद्धी होत असते. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने तो चांगला आहे आणि अध्यात्मामध्ये देखील त्याचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. म्हणून शक्यतोवर भीमसेनी कापूरच घ्या आणि नसेल तर मग हरकत नाही, जो असेल तो तुम्ही घेऊ शकतात. तर भीमसेनी कापूरचा मोठा तुकडा घ्यायचा आहे आणि आपल्या घरात खोबरं असतंच, तर खोबरं घ्यायचं आहे. खोबऱ्याचा मोठा तुकडा घ्यायचा. अगदी खोबऱ्याची लहान वाटी असते, अर्धी वाटी, ती घेतली तरीही चालू शकतं, किंवा खोबऱ्याचा मोठा तुकडा घ्यायचा, त्याच्यावर कापूर ठेवायचा आहे आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. तर एखाद्या लहानशा वाटीमध्ये किंवा डिशमध्ये ते खोबऱ्याचा तुकडा ठेवून त्याच्यावर कापूर ठेवायचा, तो प्रज्वलित करायचा आणि गणपती बाप्पांसमोर तो धरून आपण मंत्र म्हणायचा आहे. आणि शक्यतोवर कापूर थोडा जास्त घ्या की जेणेकरून आपल्याकडून मंत्र जास्तीत जास्त वेळा पठण केला जाईल. तर संपूर्ण कापूर जळेपर्यंत तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर तो गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावी असा मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र कुठला की ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. हा मंत्र संपूर्ण कापूर जळेपर्यंत तुम्हाला बोलायचा आहे. म्हणूनच जो खोबऱ्याचा तुकडा असेल तो देखील थोडा मोठा घ्यायचा आहे आणि कापूर देखील, जो कापूर तुम्ही प्रज्वलित केलेला आहे त्याच्यात तुम्ही थोडा थोडा कापूर ऍड करत जायचं आणि जास्तीत जास्त वेळा तो मंत्र तुमच्याकडून बोलला जाईल हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मंत्र बोलताना तो मोठ्याने बोलायचा आहे, त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर कोणतीही सेवा, कोणताही मंत्र म्हणजे ज्या वेळेला आपण आपल्या वास्तूसाठी, आपल्या सर्वांसाठी करत असतो तेव्हा तो मंत्र मनातल्या मनात कधीही बोलू नये. तर तो मंत्र मोठ्याने बोलायचा आहे. आणि त्यामुळे पहा की घरातील जे काही तुमचे वादविवाद होत असतील, भांडणं असतील, निगेटिव्हिटी असेल किंवा आर्थिक समस्या असतील तर त्यांचं निराकरण होऊन गणपती बाप्पांची अखंड कृपा राहण्यास मदत होत असते. म्हणून गणपती बाप्पांची सेवा जरूर करा. त्याचबरोबर तो जो कापूर प्रज्वलित केलेला असेल तो पूर्ण जळेपर्यंत हा मंत्र बोलायचा आहे. त्यानंतरचा जो खोबऱ्याचा तुकडा आहे तर त्याचं काय करावं, तर तो खोबऱ्याचा तुकडा तुम्ही नंतर पाण्यात विसर्जन करा किंवा ज्या ठिकाणी तुम्ही निर्माल्य टाकत असतात तिथेही टाकू शकतात. तर शक्यतोवर पाण्यात विसर्जन करा किंवा एखादा जमिनीमध्ये एखादा खड्डा खोदून त्याच्यात तुम्ही निर्माल्य किंवा तो खोबऱ्याचा तुकडा टाकून नंतर वरून माती टाकू शकतात. पण कोणाच्या पायाखाली येणार नाही किंवा प्रदूषण होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा अतिशय प्रभावी उपाय आहे. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला करायला विसरू नका. त्यासोबतच गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असणारं लाल जास्वंदाचं फूल, तर लाल जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत आणि ती देखील तुम्ही 11-21 या पद्धतीने अर्पण करू शकतात. आणि जर जास्तीची फुलं मिळाली तर अगदी 108 फुलं देखील तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात. तेव्हा देखील तुम्ही गणपती अथर्वशीर्ष बोलायचं आणि 1 फुलं अर्पण करायचं. अशा पद्धतीने 51, 21 किंवा 11, 108 अशा पद्धतीने गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आणि लाल रंगाचं जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं. आणि जर एवढे फुलं नाही मिळाले तर अगदी 1 फूल मिळालं तरी देखील तुम्ही ते फूल हातात घेऊन त्याच्यावर गणपती अथर्वशीर्ष 1 किंवा 11, 21, 51 वेळा पठण करून ते लाल रंगाचं जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात. ह्या सेवेसोबतच अजून एक महत्वाची सेवा करायची आहे. ती कुठली, तर पहा, रोज तुम्ही न चुकता गणपती बाप्पांची 1 माळ जप तरी करायचा आहे. तर
तर त्यावेळेला कोणता मंत्र बोलायचा आहे तर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राची रोज 121 वेळा किंवा एक माळ जप केला तरीही चालू शकतं किंवा 121 वेळा रोज बोलायचा हा मंत्र आणि अशा पद्धतीने 121 दिवस तुम्ही कंटिन्यू ही सेवा करा. विघ्नहर्त्याच्या कृपेने नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. लक्षात घ्या 121 वेळा रोज पठण करायचा. अशा पद्धतीने सुरुवात केल्यानंतर 121 दिवस नित्य ही सेवा करा. मध्ये काही दिवस अडचण आली काही झालं तर ते तेवढे दिवस स्किप करून पुढचे दिवस तुम्ही ती सेवा कंटिन्यू करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. माहिती आवडली असेल तर जरूर शेअर करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.